थंबनेल बघून समजलं असेल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मस्तपैकी मी चालले तर आमच्या मम्मीच्या घरी ट्रक भरली होती, त्याच्यामध्ये चालले. तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा म्हणून केले. कशी वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. मस्तपैकी श्री स्वामी समर्थला उदबत्ती लावले. गाडीला हार घालण्यासाठी हार घेतला, तर गाडीला हार घातला मस्तपैकी. पूर्ण तुम्हाला गाडी दाखवली थोडक्यात. गाडी कशी वाटली कमेंट करा. दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ सुरुवात झाली. मस्तपैकी उठले, आंघोळ केले, मुलांना आवडले. मस्तपैकी आवरून चुलीवर चूल पेटवले, चुलीवर घरंजी ठेवले. मस्तपैकी पातेलं ठेवून दूध मस्त उकळी कळा उकळी येऊन दिले. त्याच्यातलं अर्धं दूध काढले, अर्धं ठेवले चुलीवर. दुधामध्येच मी फक्त चहा बनवून दाखवते, नुसतं दुधामध्येच. मस्तपैकी चपाती लागेल तसं साखर. तुम्हाला गोड कम जास्त आवडेल असेल तसं करा. मला तर गोड चहा आवडतं. मस्तपैकी 2-3 चम्मच भरपूर चपाती घातले. हे असं अर्धी वाटी असेल, निम्मी अर्धी वाटी. तर आता किती 7-8 जणांचा चहा तर तेवढं लागतंच नक्की. गावाकडे तर भरपूर चहा पितात. मी येताना समोसे घेऊन गेले होते. ते समोसा चहा मस्तपैकी पिता या तुम्ही पण. सगळ्यांना शुभ सकाळ. चला मस्तपैकी कसं वाटलं आजचं मला व्हिडिओ शेअर केला म्हणून तुमच्या संग केले. हे असंच खारी समोसा ही प्राची विराजला सगळ्याला दिले. मस्तपैकी सारवलेल्या मातीवर कसं छान वाटतं ना, सगळ्यांना आवडतंच गावाकडली. मस्तपैकी मी मम्मीच्या घरी आहे. मम्मीच्या घरी गेल्यानंतर मस्तपैकी चहा प्यायले, त्याच्यामध्ये समोसा घातले. मम्मीने आईकडे गेल्यावर मस्तपैकी तुम्हाला लास्टला तर राहिलेल्या चहामध्ये असं समोसा थोडंसं घालून प्यायला. कुणाला आवडत नाही मला कमेंट, मला तर खूप आवडतं. मस्तपैकी त्याच चुलीवर ठेवले पातेलं. मस्तपैकी भात रटा उकळी दिले. कपडे धुवून घेतल्यानंतर मस्तपैकी हे भावाचं आमचं डेकोरेशनचं सामान आहे, तुम्हाला शेअर करावं म्हणून दाखवत आहे. एवढं सामान आहे, मस्त आहेत का नाही. डेकोरेशन म्हणलं बड्डे म्हणा किंवा सेलिब्रेट ॲनिव्हर्सरी काय कराय ना ते करतं, घरातल्या घरात करतं. छोटं मोठं आहे, स्वतःचंच व्यवसाय आहे. ही पहिल्याची पेटी आहे, आमच्या आजीची पेटी. या डब्याने काय काय भरून ठेवतात पहिलं माहिती आहे. पीठ ज्वारी काय करायला भरून ठेवतात. आता हे डबे जास्त करून बघायला भेटत नाही. ती तुम्हाला शेअर करावं म्हणून केले. छान आहेत ना डबे. पहिले तेलाच्या डब्यापासून बनवत होते, आता कोण जास्त करून बनवेना. न्यू पद्धत आली. मस्तपैकी तुम्हाला दाखवलं. चुलीवर भात शिजून तयार झालं. मस्तपैकी आमटी घातल्या, आरामध्ये शिजायला तवलीत. स्वच्छ मुगाची डाळ मसुरीची डाळ घालून घेतले. मग हे झालं जेवण. असं भाकर आणि आमटी कालवून खायला कुणाला आवडत नाही मला कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते. गावाकडे गेल्यानंतर मी आवर्जून हे बनवतेच, डाळ भाकर कालवून खातेच. प्राचीला खाऊ घातले. प्राची मस्तपैकी खाल्ली. मम्मी म्हणली मस्त झालं आहे. गावाकडली पद्धत साधी सिंपल, जिरं मोहरी नुसतं लसूणच घालून डाळ बनवली. तुला छान झाली ती मस्त. तुम्ही गावाकडे असं गेल्यानंतर नक्की आपण इथं काय पण बनवून खावा, छान लागत नाही. आईच्या घरी गेल्यानंतर तुम्ही काय पण करून खावा, आवडीनं खाता माणूस. प्राची म्हणली बास मम्मी पोट भरलेत. मग मीच खाल्लेत. चव तर एवढी मस्त झाली ती. पोटभर 1-1.5 भाकर खाल्ले. मस्तपैकी जेवले पोट भरून. मी तुम्हाला ते रान शेअर करत आहे. रान म्हणा, शेत म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मस्तपैकी महागं आले. त्याच्यामध्ये ज्वारी लावली होती. ही चिंचाची झाड आहेत. इथं भाऊ माझं कसं रात्रीच्याला डेकोरेशनचं काम करतं. दिवसा त्यांना चिंच बडवायला जातं. चिंच चालू झाल्या ना, तुमच्याकडे पण झाली का नाही नक्की कमेंट करा. चिंचाच्या वरीच त्यानंच भाऊच आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवते. मला दिसला का नाही नक्की कमेंट करून सांगा. इथनं वरी पाक शेंडाला दिसला का नाही कमेंट करा. भाऊ आमचा गेला होता. तिकडे गेल्यानंतर मी मस्तपैकी मला म्हणला मी इथं झाडावर आहे, मला फोन लाव म्हणला. मी म्हणले फोन कुठं लावू बाबा, तू झाडावर आहेच, राहू दे म्हणले. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. मस्तपैकी ज्वारी आले. आता 1-2-3 महिन्यानं ज्वारी पण काढायला येते. हे आता ऊन पण भरपूर पडतं. मस्तपैकी गहू, त्याच्या शेजारी ज्वारी आहे. गहू कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. हे आमचं कसं स्वतःचं शेत वगैरे नाही, आम्ही राहतो त्याच्या मागच आहे. असं गावाकडलं वातावरण कोणाकोणाला आवडत नाही कमेंट करून सांगा. ही मस्तपैकी चिंचाच्या झाडाला किती चिंच आल्या पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी भरपूर चिंच आल्या. तुमच्या संग शेअर केलं. आमच्या घराच्या समोरच चिंचाचं झाड आहे. भरपूर चिंच आले होते. मी येताना पण चिंचा घेऊन आले. मी आता ते बघू तुम्हाला एकदा फोडताना मी शेअर करते. आमची आई घरातल्या घरात बसून चिंचा फोडते. तुम्हाला चिंच अर्ध्या काड्या काढले होईल तेवढं तुमच्या संग व्हिडिओ शेअर करा म्हणून केलं. अर्धं काढले पटपट होईल तेवढं. एका हातानं काय काढायला आलं नाही. बंद केले मोबाईल. मस्तपैकी साईडला ठेवले. सगळ्या काढले. मोठ्या मुलीचं बड्डे होतं. भावाने केक आणला होता. मस्तपैकी बड्डे केला.
ते काय फुगे वगैरे लावलेले तेच तुम्हाला दाखवायचं विसरले. मस्तपैकी तिचं बड्डे सेलिब्रेट केलं. हे गावाकडचं माझं आजचं ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा कसं वाटलं. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांनी माझ्यावर खूप खूप असं प्रेम केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. बहीण असेल किंवा ताई असेल सगळ्यांनी मला सपोर्ट केला. मी सगळ्याला फर्स्ट व्हिडिओ एका मंदी पण असं व्हिडिओ नाही की सोडले नसेल. सगळ्याला सांगितलं मला जास्त लिहिता वाचता येत नाही, सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा. बघू आता स्वामी समर्थांची इच्छा वगैरे असेल तर मी नक्की त्यांच्या पाया पडणार आहे, जाणार आहे. म्हणजे खूप दिवसाची इच्छा आहे मला देवदर्शनाला जायचं स्वामी समर्थांच्या. कधी होतं माहिती नाही, मग मी स्वामी समर्थांचे दर्शन करणार आहे. दत्त महाराजांचं जाणार आहे. मी रत्नागिरीला पण आमचं घरचं देव आहे. नक्की आता कधी जायचं होतं माहिती नाही. सगळा मेन तर प्रॉब्लेम पैसा, तर सगळ्याकडे जायचं पैसा तर लागतं का चालत जाण्यासाठी, तर असं पण